हरे कृष्ण. स्वागत आहे सर्वांचं. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे घेतला जाणारा हा लेव्हल 2 चा अभ्यासक्रम आहे, ज्यामध्ये आपण अध्याय 3 कर्मयोगचं अध्ययन करणार आहोत. तर प्रथम मंगलाचरणने सुरुवात करू आपण. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा सोप्या शब्दामध्ये भगवद्गीता आपल्या समोर ठेवली आणि त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या या साध्या सरळ भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकलो. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामनिष्ठदास प्रभूजी यांनाही सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला, झूमद्वारे उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसल्या या संधीचा आपण लाभ घेऊ शकलो आणि भगवद्गीतेचं ज्ञान प्राप्त करू शकलो. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, श्लोकाचा अर्थ समजावून सांगितला. तसेच टेक्निकल टीमचे धन्यवाद देते. आज वर्गाला उपस्थित असलेल्या संजना माताजी, योजना माताजी, ज्या आपल्या कोहोस्ट आहेत, त्यांना धन्यवाद देते. उपस्थित भक्तांपैकी काही भक्त उत्साहाने अनुवाद वाचनाची सेवा देत आहेत, त्यांनाही धन्यवाद आणि सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि परत एकदा सर्वांचं स्वागत. तर आपण आज अध्याय 3 बघतोय, कर्मयोग. 30 श्लोक आपण पूर्ण केलेले आहेत. तर हा जो श्लोक आहे स्क्रीनवरती, मयि सर्वाणि कर्माणि संन्यास्य अध्यात्म चेतसा निराशी निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वर. याची थोडीशी उजळणी करू, मग 31व्या श्लोकाकडे वळू. खूप महत्वाचा श्लोक आहे हा 30वा श्लोक, ज्याच्यामध्ये कृष्ण म्हणतात मयि सर्वाणि कर्माणि, म्हणजे तुझी सर्व कर्म मला अर्पण कर. तू कर्म संन्यास घेऊ नकोस, पण कर्म कर आणि कर्म फळाचा संन्यास घे. म्हणजे कर्म फळ मला अर्पण कर. ज्ञानाने कर्म कर म्हणून कृष्ण सांगतात. मला गुरु मानलं आहेस, मी जे ज्ञान दिलं आहेस त्याच्या अनुसार तू माझा शिष्य आहेस, त्याप्रमाणे तू कर्म कर, माझ्या आदेशाचं पालन कर. आणि निराशी निर्ममो म्हणजे काय, लाभप्राप्तीची इच्छा न ठेवता, स्वामित्वाची भावना न ठेवता, विगत ज्वर होऊन. विगत ज्वर म्हणजे काय, आळशी न होता तत्परतेने स्वकर्तव्याचं पालन कर. आता जे कृष्णांनी पहिला शब्द म्हटलेला आहे मयि सर्वाणि कर्माणि मध्ये, जो मयि शब्द आहे ना, म्हणजे माझ्या ठिकाणी, हे आपल्याला नीटपणे समजून घ्यायला हवं की भगवंतांच्या सहकार्याविना स्वतंत्रपणे आपण आनंदी होऊ शकत नाही. ही जीवाची स्थिती आहे की तो संपूर्णपणे भगवंतांच्या अधीन असतो. आता जो व्यक्ती हे मानतो तो स्वतःचा स्वामित्वाचा अधिकार इथे भौतिक जगात सांगू शकत नाही आणि भगवंतांच्या आज्ञेचं तो पालन करतो, आणि असा व्यक्ती मग पूर्णपणे कृष्ण भावना भावित असतो. हा जो स्तर आहे ना, किंवा ही जी स्थिती आहे समजण्याची, ह्याला अध्यात्म चेतसा असं म्हटलेलं आहे. ही खूप महत्वाची आहे, ज्याला आपण म्हणतो ना स्टेट ऑफ कॉन्शियसनेस. तर ही अध्यात्म चेतसा आहे. त्या स्थितीमध्ये त्या व्यक्तीने पूर्णपणे समजून घेतलेला आहे की तो भगवंतांच्या सहकार्याविना एक क्षणही स्वतंत्रपणे आनंदी होऊ शकत नाही. पूर्णतः जीव हा भगवंतांच्या अधीनच असतो. आता आपण 31व्या श्लोकापासून सुरुवात करू आज. हरे कृष्ण. योजना माताजी, तुम्ही वाचणार ना श्लोक आज आहेत का, हरे संजना कृष्ण. माताजी आहेत?
हा नाही, मीच योजना वाचणार आहे माताजी माता. वाचतील. माताजी हरे कृष्ण. योजना माताजी वाचतील. बऱ्या आहेत का तब्येत? हा, बरं, चालेल, ठीक आहे. मी तुम्हाला कोहोस्ट पण करते. आणि आज अनुवाद कोण वाचेल? कुठल्या माताजींना सेवा द्यायची आहे अनुवाद वाचनाची? ज्यांनी आतापर्यंत दिलेली नाही अशा माताजींनी सेवा देण्याची कोणाला इच्छा आहे का? हरे कृष्ण. माताजी कोणी वाचत नसेल तर मी वाचू शकते. हा, हा, चला मग तुम्हीच वाचा, कारण कोणी हो म्हटलेलं नाहीये, तर तुम्ही वाचा माताजी. ठीक हा, आहे. ठीक आहे, धन्यवाद. चालेल. हा, हरे कृष्ण माताजी. संजना हरे माताजी कृष्ण. 31वा. हरे कृष्ण. ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशांचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात, ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होण्याविषयी कृष्ण इथे बोललेत. कर्मबंधनातून मुक्त होणे काही सोपी गोष्ट नाहीये. अनादिकालापासून या कर्माच्या बंधनातच आपण अडकलेलो आहोत. आणि ही कर्मबंधनाची जी गुंतागुंत आहे ही समजणं पण अवघड आहे. आता 4थ्या अध्यायामध्ये एक पुढे श्लोक येतो 17वा. कर्मणो यपि बोधव्यम बोधव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गती. गहना कर्मणो गती म्हणजे काय? कर्माची गुंतागुंत समजणं हे अत्यंत कठीण आहे, कृष्ण म्हणतात. तर या सकाम कर्माच्या बंधनातून, सकाम कर्म म्हणजे आपण काय केलं म्हटलेलं आहे, फळप्राप्तीच्या हेतूने केलेलं कर्म असतं. आणि मनुष्य हे फळ परत परत भोगतो, परत इच्छा करतो, परत भोगतो. या प्रकारे हे बंधन तयार होत जातं आणि वारंवार तो या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून पडतो. पण जेव्हा मी कृष्णांचा नित्य सेवक आहे आणि माझं कर्तव्य हे कृष्णांच्या आनंदानुसार कर्म करत राहिलं पाहिजे, त्यांना समर्पित केलं पाहिजे, हे जेव्हा तो व्यक्ती ज्ञान घेतो आणि त्याप्रमाणे आचरण करतो, तेव्हा तो कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो, असं इथे सांगितलंय. आता वेदांचं सार आहे. आपण हे सगळं ज्ञान घेतो कुठून? तर वेदांमधून घेतो. वेदांचं सार आहे की भगवंतांचा जो उपदेश आहे त्या स्वरूपात आपल्याला हे मानलं पाहिजे. वेदांचं ज्ञान हे आपल्याला भौतिक जगातून मुक्त होण्यासाठी दिलेलं आहे. आणि भगवंतांच्या निश्वासातून आपण म्हणतो ना, वेद आलेले आहेत. तर भौतिक जगाची जी ही बंधनं आहेत ती सोडण्यासाठी आपल्याला हे वेदांचं सहायता घेतली पाहिजे, तिथून ज्ञान घेतलं पाहिजे. आणि हा कर्मबंधन रूपी जो वृक्ष आहे, 15व्या अध्यायात बघा, उलट्या अश्वत्थ वृक्षाची तुलना आपण करतो. या भौतिक जग म्हटलेलं आहे आध्यात्मिक जगाचं विकृत प्रतिबिंब आहे. असा हा जो उलटा वृक्ष आहे त्याला मुळापासून छाटून टाकलं पाहिजे. असंग शस्त्रेन दृढेन छित्वा, असं तिथे शब्द आलेले आहेत बघा. तर हा असा जो हे जे ज्ञान आहे हे आपल्याला वेदांपासून प्राप्त होतो. आता आपण समजून घेतलं की कृष्णांना अर्पण न केलेलं अन्न जर का आपण ग्रहण केलं तर त्यानेही आपण पापबंधनात अडकतो. बाकी सगळं तर सोडूनच देऊ. म्हणजे कोणी चुकीची कर्म करीत असेल तर त्याची काय परिणाम होतील हे आपण कल्पनाच न केलेली बरी. तर इथे म्हटलंय की वेद कसे आहेत? शाश्वत आहेत. वेदांचं ज्ञान म्हणजे कृष्णांचा उपदेश यावरती दृढ श्रद्धा हवी आपली. आणि श्रद्धा कशी आहे? तर ते कृष्णांच्या वाणीवरती विश्वास असायला हवा आपला. तर इथे कृष्ण जे समजावून सांगतायत की कर्म न करता आपण कोणीही राहू शकत नाही. जीवाला हे कर्म करणं प्राप्तच असतं. पण कर्म करता करता ती कर्तव्य समजून केली पाहिजेत, कृष्णांच्या आनंदासाठी केली पाहिजेत. आणि त्यांना समर्पित करून केल्याने आपण कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो. या उपदेशावर आपला विश्वास हवा, म्हणजे आपली श्रद्धा कृष्णांवर आहे असं म्हणता येईल. तर भगवद्गीतेचा हा जो उपदेश आहे हे सर्व वैदिक ज्ञानाचं सार आहे. गीतोपनिषद असंच त्याला म्हणतात. आता आपल्या कलियुगामध्ये सर्वांचं आयुष्य हे अत्यंत मर्यादित स्वरूपाचं आहे. या मर्यादित आयुष्यामध्ये आपण सर्व उपनिषद वेद यांना वाचू शकत नाही, यांचा अभ्यास करू शकत नाही. म्हणून हा आपल्या कलियुगी जीवांसाठी दिलेला गीतोपनिषद हा संदेश आहे, अर्जुनाच्या द्वारे हा आपल्या सगळ्यांना दिला गेलेला आहे. तर ही कृष्णांच्या वाणीवर ज्याची श्रद्धा आहे तो या उपदेशाचं पालन करतो. जसं आता अर्जुनाने युद्ध केलं नसतं तर तो कर्मबंधनामध्ये निश्चित अडकला असता, कारण ते त्याचं कर्तव्य होतं. पण अर्जुनाने युद्ध केलं आणि ते कृष्णांच्या आदेशानुसार केलं, त्यांच्या आनंदासाठी केलं. त्यामुळे या युद्धामध्ये अनेकांची हत्या जरी झाली तरी त्याचं बंधन, कर्मबंधन अर्जुनाला लागलं नाही. कृष्णांना अर्पण, कृष्णांना समर्पित म्हणजे कसं?
आता बघा, आपण रोज सकाळी उठतो, आपण काहीतरी हेतू, भौतिक जगातलं तुम्हाला सांगते, ज्या माता असतात त्यांना आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची तयारी करायची असते, ज्यांचे पती कामावरती जातात त्यांच्यासाठी डबा बनवायचा असतो, मग घरी काहीतरी कामाची बाई येते, तिच्यासाठी काही कामं आपण तयार म्हणजे सांगायची असतात. तर बघा, हे भौतिक जगामध्ये आपलं कुटुंब हे इथे केंद्रस्थानी असतं, बरोबर ना? पण आता जो भक्त असतो तो कसा, त्याची विचारसरणी किंवा त्याचा दिनक्रम हा कसा असतो, तो उठतो, सकाळी स्वच्छ स्नान करतो, चांगले कपडे घालतो, मग ते घालून तो मंगल आरतीसाठी, जपासाठी तयार होतो. त्यानंतर कृष्णाच्यासाठी भोग बनवतो किंवा शरीर निरोगी राहावं, या शरीराला आपण म्हटलंय ना माध्यम आहे हे आपल्या आत्म्याला भगवत धामामध्ये पोहोचवण्यासाठी, तर हे शरीर निरोगी राहावं म्हणून व्यायाम करतो. मग भगवंतांना अर्पण केलेलं अन्न खाऊन शरीराचं पोषणही त्याचं होतं. आणि शरीराने तो कार्य कुठलं करतो, तर कृष्णांच्या आनंदासाठीच तो श्रवण कीर्तनम स्मरणम करतो त्यांचं. म्हणजे भगवंतांना, कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून तो भक्त सर्व कार्य करत असतो. आता तो जर का नोकरी व्यवसाय जरी भौतिक जगामध्ये करत असेल आपली परिवाराची जबाबदारी सांभाळण्यासाठी, तरी त्याच्या मागे उद्देश काय असतो, तो कृष्णांना, मनाने तो कृष्णांना समर्पित असतो. आपल्या परिवारातील सर्वांना कृष्ण भावनेत जोडून घेण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. तसंच अर्थार्जनाचा काही भाग कृष्ण सेवेमध्ये नियमितपणे तो देतो. म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक प्रकारे तो कृष्णांची सेवा करण्यामध्ये रुजू असतो. आता कायिक सेवा म्हणजे शरीराने केलेली सेवा, त्यासाठी काय, मंदिरामध्ये जाऊन तो विविध सेवेमध्ये आपला सहभाग देऊ शकतो. वाचिक सेवा म्हणजे काय, वाणीने सेवा करतो, जसं आता वाणीने जप करणं झालं, भगवद्गीता श्रीमद भागवतमचं पठण करणं झालं, इतरांपर्यंत या भगवद्गीतेच्या ज्ञानाचा प्रसार करणं झालं, हे सगळं वाचिक सेवेमध्ये येतं. आणि मानसिक सेवा म्हणजे काय, आपण समजून घेतलं, इथे कृष्ण सर्व गोष्टींचे स्वामी आहेत, सर्व गोष्टींचे निर्माता कृष्ण आहेत. आपण त्यांनी पुरवलेल्या सर्व गोष्टी केवळ वापरतो, आपण त्या तयार करू शकत नाही, निर्माण करू शकत नाही. हवा, पाणी, सूर्यप्रकाश, अन्नधान्य या सर्व गोष्टींसाठी आपण कृष्णांवरती अवलंबून आहोत. हे आपल्याला उपलब्ध ज्यांनी करून दिलेलं आहे, म्हणजेच कृष्णांनी, त्यांच्याबद्दलची मनात कृतज्ञता बाळगणं म्हणजे मानसिक सेवा झाली. म्हणजे येन केन प्रकारेण आपल्याला कृष्णांचं स्मरण असायला हवं, कारण या सगळ्या गोष्टी त्यांच्या द्वारे निर्मित आहेत. अगदी आता एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी आपण भेट देतो बघा, तिथेही आपल्याला पटकन कृष्णांचं स्मरण यायला हवं, की हे जे स्थान आहे, ह्याची जी सुंदरता आहे, हे सर्व कृष्णांच्या द्वारे निर्मित आहे. तिथे आपण एखाद्या बागेमध्ये गेलो, सुंदर फुलं बघितली, त्यांचा रंग, त्यांचा सुगंध, हे सगळं कृष्णांच्या द्वारे निर्मित आहे, हे आपल्याला स्मरण यायला हवं. चंद्र सूर्यांचा प्रकाश आहे, पाण्याची जी चव आहे, आपण बघा उन्हातून आल्यानंतर 2 घोट पाणी पितो, आपल्याला किती बरं वाटतं. ती तहान पाण्याची आपल्याला जी तृप्ती मिळते ती अन्य कुठल्याही गोष्टीने मिळत नाही. हे कृष्ण आहे. तर हे सर्व काही आहे, ही कृष्णांची शक्ती आहे, हे स्मरण आपल्याला यायला हवं. त्यांची शक्ती आपण जेव्हा बघतो तेव्हा त्या मागचा म्हणजे या अशा विविध प्रकृतीमध्ये ज्या गोष्टी आहेत, या भगवंतांची शक्ती आहे, या स्वरूपात जेव्हा आपण बघतो, तेव्हा त्या मागे असलेले कृष्ण म्हणजे शक्तिमान यांचं स्मरण आपल्याला तत्काळ यायला हवं. आपण कसं करतो बघा, निसर्गरम्य ठिकाणी जातो, त्या ठिकाणाचं आपण कौतुक करून तिथेच थांबतो, त्या सृष्टीच्या निर्मात्याचं स्मरण करीत नाही. पण आता भगवद्गीता शिकल्यावरती आपल्याला हे समजायला हवं की या सगळ्या मागचं कारण कोण आहे, कारण कृष्ण आहेत. आता आपण हे समजून घेतलं, कृष्णांना अर्पण करणं म्हणजे काय, तर त्यांना केंद्रस्थानी ठेवून आपल्या जीवनाचं जो काही आपण दिनचर्या करतो ते आखून घेणं. आता जसं एक उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या आईला लहान बाळ असेल तिचं, मग तिचा दिनक्रम कसा त्या बाळाभोवतीच आखलेला असतो. त्या बाळाला केंद्रस्थानी ठेवूनच ती सर्व काम करत असते. अगदी पुढे नोकरी व्यवसाय जरी करायला गेली ती, तिचं घरी लक्ष असतं त्या बाळाकडेच. तर म्हणजे हा संबंध कसा आहे आईचा आणि बाळाचा, तसाच आपला आणि कृष्णांचा संबंध आहे. कृष्णांचं स्मरण आपल्याला सतत राहायला हवं. येन केन प्रकारेण मनः कृष्ण निवेशयेत, म्हणजे कृष्णांची आठवण आपल्याला प्रत्येक कार्यात असायला हवी. यालाच अध्यात्म चेतसा असं म्हटलंय, की आपण पूर्णपणे कृष्णांच्या वरती अधीन आहोत, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आता 32वा बघू आपण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम्
सर्वज्ञान विमूढांस्तान् विद्धि नष्टान चेतसः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशांचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता एक मिनिट, 32वा श्लोक घेते मी. 32वा नाहीच आहे का? हा, इथे. हा, आता हरे कृष्ण. मग माताजी काहीतरी चूक झाली का आपली वाचताना? योजना माताजी, तुम्ही हाच वाचलात ना श्लोक? हरे कृष्ण. हा माताजी, हाच वाचलात ना का 31वा वाचला? कारण मी मी हाच स्क्रीनवर. वाचला. हाच हा वाचला. हा, मग माताजींनी अनुवाद आधीचा ह्याचा वाचला का? कारण स्क्रीनवरून मी बदलायला बहुतेक विसरले होते. माताजी, हो. जरा अनुवाद परत वाचा. हा हा, मग वाचते. हा. हा हा हा. हरे कृष्ण. परंतु जे द्वेष भावनेने या आदेशांची उपेक्षा करून त्यांचे पालन करीत नाहीत त्यांना ज्ञानशून्य, मूढ, सिद्धी आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात भ्रष्ट असे समजावे. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. आता बघा, इथे सांगितलंय स्पष्टपणे की जो भगवान श्रीकृष्णांची अवज्ञा करतो त्याचं निश्चित तो पतनाच्या दिशेने जातो, त्याची अधोगती होते. जसं आता बघा, आपण एका ठिकाणी नोकरी करत असू आणि तिथे आपण वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करतो आणि ते आपण केलं नाही तर आपल्याला ज्या प्रमाणात आपण चूक करू त्या प्रमाणात काहीतरी शिक्षा आपल्याला भोगावी लागते, डिसिप्लिनरी ऍक्शन होते. तसंच या भौतिक जगामध्ये लोक अज्ञानामुळे किंवा अश्रद्धेमुळे भगवंतांच्या विधिविधानांचं पालन करत नाहीत. त्यांना जीवनसिद्धीची आशाच नसते असं आपल्याला सांगितलंय. आधीच्या श्लोकामध्ये 31व्या श्लोकामध्ये कृष्ण म्हणालेत की जे माझ्या आदेशानुसार कर्म करतात त्याचा परिणाम काय होतो, तर ते कर्मबंधनातून मुक्त होतात. आणि आता या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की जे कृष्णांच्या उपदेशांची उपेक्षा करतात, त्यांच्या उपदेशांकडे लक्ष देत नाहीत किंवा ते ध्यानात घेत नाहीत, दुर्लक्ष करतात, त्यांना जीवनसिद्धीची मुळीच आशा नसते. आता म्हणून इथे न अनुतिष्ठन्ति असा शब्द आहे बघा, ना अनुतिष्ठन्ति असा शब्द आहे ना, त्याचा अर्थ तो आहे पालन करीत नाहीत. आणि असे लोक जे असतात ते आपण बघतो, एकदाही बघा जिभेने कधी हरिनाम घेत नाहीत, एखादं फूल कधी कृष्णांना अर्पण करत नाहीत, कधी कृष्णांना साधा नमस्कारही करीत नाहीत. आणि असे लोक कधीही मग निराशी निर्मम होणं शक्यच नाही. अध्यात्म चेतसा ही स्थिती तर त्यांची येऊ शकत नाही आणि त्यामुळे ते विगत ज्वरही नसतात. तर अशा प्रकारे म्हणजे भगवंतांच्या किंवा त्यांच्या शुद्ध भक्ताची कृपा असल्याशिवाय आपण या मार्गामध्ये कधी प्रगती करू शकत नाही बघा. तर अशा प्रकारे भगवंतांचा आदेश न पाळणाऱ्यांमध्ये कधीही ज्ञान प्रकाशित होऊ शकत नाही. भौतिक ज्ञानाबद्दल बोललेलं नाही इथे, आत्म्याचं ज्ञानाबद्दल म्हटलेलं आहे. कारण हे ज्ञान हृदयातून प्रकाशित होतं, जे भगवंतांच्या द्वारेच केलं जातं आणि ज्याचा भगवंतांवर विश्वास आहे भगवंत कृपा त्याच्यावरच करतात. आता पुढचा बघू, 33. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृते यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्ञानी मनुष्य सुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो, कारण प्रत्येक जण 3 गुणाद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतात. बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावना भावित होत नाही तोपर्यंत तो प्रकृतीच्या 3 गुणांनी प्रभावित राहतोच. म्हणजे आपण म्हणतो ना, एक तर आपण कृष्णांचा आश्रय घेतो किंवा कृष्णांची जी शक्ती माया शक्ती तिच्या अधिपत्याखाली राहतो. हे 2च पर्याय असतात. आणि जेव्हा माया शक्तीच्या अधिपत्याखाली तो असतो तेव्हा या 3 गुणांच्या प्रभावामुळे तशी तशी कार्य करतो आणि बंधनामध्ये अडकतो. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे प्रकृतीचे 3 गुण आहेत आणि त्या गुणांची वैशिष्ट्य आणि प्रभाव मनुष्याच्या कार्यावरती, कर्मावरती कसा पडतो हे आपण लेव्हल 1ला 18व्या अध्यायातही समजून घेतलेलं आहे आणि 14व्या अध्यायातही त्याचं सविस्तर ज्ञान घेतलेलं आहे. तर आणि या गुणांच्या प्रभावातून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही, हेही महत्वाचं आहे. भौतिक जगामध्ये सर्वजण हे मायाशक्तीच्या प्रभावाखाली असतात.
पण जेव्हा कोणी कृष्ण भावनेचं प्रशिक्षण घेतो आणि योग्य प्रकारे आपल्यामध्ये तसे बदल घडवून आणतो, तेव्हा मायाशक्तीच्या प्रभावातून तो आता कृष्णांच्या अधीन होतो, कृष्णांचा आश्रय घेतो. भौतिकदृष्ट्या कितीही तो उच्च शिक्षित असेल, पण जर का तो कृष्ण भावना भावित नसेल व्यक्ती, तर तो प्रकृतीच्या अधीनच म्हटला पाहिजे किंवा बद्ध जीवच म्हटला जाईल त्याला. प्रकृतीच्या या मायाजालापासून, मायाशक्तीमधून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग आहे म्हणजे कृष्णांना शरण जाणं आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती चालणं, म्हणजेच कृष्ण भावना भावित जीवन जगणं. आता या दोन्ही श्लोकामध्ये कृष्णांनी जे सांगितलं आहे की माझ्या हे दोन्ही जग, आध्यात्मिक जग आणि भौतिक जग, हे दोन्ही माझी शक्ती आहे आणि ज्याप्रमाणे माझ्या आज्ञेचं मनुष्य पालन करतो त्याप्रमाणे भौतिक जगातून तो मुक्त होत जातो आणि आध्यात्मिक जगामध्ये, आध्यात्मिक शक्तीमध्ये प्रवेश करतो. पण जो पालन करत नाही तो मायाशक्तीमध्ये अधिकच बद्ध होतो आणि आता ह्या जन्मात मनुष्य असेल तर पुढच्या जन्मात अजून निम्न शरीरामध्ये तो जन्म घेतो. म्हणजे भौतिक जगातून अशा व्यक्तीची सुटका होऊ शकत नाही. तर भौतिक जग हे मायाशक्तीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली म्हटलं जातं. 14व्या अध्यायामध्ये आपण विस्तृतपणे ह्याचं ज्ञान शिकून घेतलेलं आहे. तसंच दुसऱ्या अध्यायामध्ये पण एक श्लोक होता बघा, त्रैगुण्य विषया वेदाः निस्त्रैगुण्य भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योग क्षेमात्ववान. म्हणजे काय की 3 गुणांच्या पलीकडे स्थित हो अर्जुना, असं कृष्ण म्हणालेत. आत्मपरायण हो आणि ज्याला या 3 गुणांना पार करायचं आहे, गुणातीत व्हायचं आहे, त्याला कृष्णांचाच आश्रय घ्यावा लागेल, त्यांच्या उपदेशांचं पालन करावंच लागेल. म्हणजे भौतिक जगातील विद्वान, भौतिक जगामध्ये जे ज्ञान प्राप्त होतं त्या जोरावर मायाशक्तीच्या बंधनातून मुक्त होऊ शकणार नाहीत. कृष्ण भावनेचं प्रशिक्षण जेव्हा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून ते प्राप्त करतील त्याच वेळेला 3 गुणांना ते पार करू शकतील आणि मग कृष्णांच्या आध्यात्मिक शक्तीचा आश्रय घेऊ शकतील. आता पुढचा बघू, 34वा. हरे कृष्ण माताजी. इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत् तौ यस्य परिपन्थिनौ. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्याशी संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत. मनुष्य अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये, कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळेच आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, आतापर्यंत आपण कर्मबंधन आणि ते का आपल्याला बद्ध करतो हे आपण खूप समजून घेतलं अनेक श्लोकांच्या द्वारे. थोडक्यात सांगायचं झालं तर इंद्रिय तृप्ती आपल्या बंधनाला कारणीभूत होते. पण शास्त्रांच्या विधिविधानांचं जेव्हा आपण पालन करतो, त्याप्रमाणे आचरण करतो, अशी कर्म आपल्याला बद्ध करत नाहीत. म्हणजे हे जे आपलं भौतिक शरीर आहे, या शरीराच्या काही गरजा पण आहेत, त्या पुरवण्याची अनुमती पण आहे, पण त्या शास्त्रांच्या नियमांच्या नुसार भागवल्या गेल्या पाहिजेत. जसं आता शरीराला पोषण मिळावं म्हणून आपण अन्न खातो, पण शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपल्याला सात्विक आहार खाल्ला पाहिजे आणि तोही कसा, तर ते अन्न प्रथम कृष्णांना अर्पण केलं पाहिजे आणि नंतर तो प्रसाद घेतला पाहिजे. या क्रियेद्वारे आपल्याला बद्ध होत नाही आपण. तसंच शास्त्रानुसार पुरुषाने आपल्या पत्नीच्या व्यतिरिक्त आणि पत्नीने आपल्या पतीच्या व्यतिरिक्त कोणावर संबंध ठेवणं हे अयोग्य मानलं जातं. जे अनिर्बंध इंद्रिय तृप्ती आहे ना, ही भौतिक बंधनाला कारणीभूत ठेवते. या प्रवृत्तीला नियंत्रण करणं हे आवश्यक आहे, कारण ही खूप मोठी बाधा मानली जाते आध्यात्मिक प्रगतीसाठी. जर व्यक्तीला कृष्ण भावना भावित जीवन जगायचं असेल तर विवाहाबाहेर संबंधाला मान्यता शास्त्र देत नाही आणि हे असं केल्याने शरीराचा शौच जातो असं म्हटलेले, पवित्रता जाते. असे व्यक्ती जे या प्रकारे व्यवहार असतो त्यांना भय पण असतं आपलं चारित्र्य इतरांच्या समोर येऊ नये म्हणून. मन अशांत असतं त्यांचं आणि अशा व्यक्तीचं आध्यात्मिक प्रगतीमध्ये लक्ष लागू शकत नाही, ते त्या मार्गाला जातच नाहीत. त्यासाठी सांगितलंय की शरीराच्या ज्या आवश्यकता आहेत ना, ज्या मूलभूत गरजा आहेत, त्या शास्त्रांच्या नियमानुसार भागवल्या गेल्या पाहिजेत. जसं आता बघा, आपण गाडी चालवतो, पुण्यावरून मुंबईला जातो, हायवेवरून गाडी जात असताना हायवेचे काही नियम असतात, ते आपल्याला पाळावे लागतात. एक ठराविक स्पीडची मर्यादा असते, वेगाची मर्यादा असते, ओव्हरटेक करताना काही नियम असतात, लेन बदलताना काही नियम असतात. हे नियम जरी आपण पाळले तरी तिथे अपघात होतातच.
तसं शास्त्राचे नियम पाळले तरी इंद्रियांच्या इच्छांना आपण बळी पडणारच नाही अशी निश्चिती देऊ शकत नाही. कारण इंद्रियांचं आकर्षण हे त्यांच्या विषयांकडे अतिशय तीव्र असतं. आणि जसं आपण म्हटलं की शास्त्राचे नियम जरी पाळले तरी इंद्रियांच्या इच्छा संयमित ठेवण्याचा प्रयत्न जरी केला तरी तशी परिस्थिती येताच इंद्रिय भोगाकडे प्रवृत्त होतात आणि त्यांच्यावर ताबा मिळवणं हे खूप अवघड जातं. आणि पुढे त्यातून काम निर्माण होतो आणि काम निर्माण झाला तर अशा व्यक्तीची अधोगती ही निश्चित असते. म्हणून शास्त्राचे नियम पाळण्यासाठी इंद्रिय तृप्ती म्हणजे शास्त्राचे नियम पाळून इंद्रिय तृप्ती करण्याचा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. पण ती 100% आपण ह्याच्यावरती संयम करू शकू असं सांगता येत नाही. जसं आपण म्हटलं की गाडी हायवेवरती नियम जरी पाळले आपण सगळे तरी अपघात हे होतातच. पण जेव्हा या इंद्रियांना आपण कृष्णांच्या सेवेमध्ये नियोजित करतो ना तेव्हा या इंद्रिय उपभोगाच्या विषयातून आपोआपच आपण अनासक्त होत जातो. आपण कृष्णांचं नाव म्हटलं गोविंद आहे, इंद्रियांना आनंद देणारे. तर जेव्हा इंद्रियांना आपण त्यांच्या सेवेत जोडतो तेव्हा आपल्या इंद्रियांना अपरिमित आनंद मिळत असतो, जो कुठल्याही इतर भौतिक भोगापेक्षा मिळणाऱ्या आनंदापेक्षा सर्वश्रेष्ठ असतो. आणि असा स्वाद असा रस जेव्हा इंद्रियांना प्राप्त होतो जो भौतिकामधील इंद्रिय तृप्ती तेव्हा ती तुच्छ वाटू लागते आणि आपोआपच त्यांच्याकडची आसक्ती कमी होत जाते. कारण कृष्ण हे इंद्रियांचे स्वामी आहेत, ऋषिकेश म्हटलं जातं. या इंद्रियांच्या स्वामींना आपल्या म्हणजे आपली इंद्रिय जे या कृष्णांना किंवा ऋषिकेशांच्या बरोबर आपण जोडून घेतो, सेवेत जोडून घेतो, हे आपल्यासाठी अतिशय हितावह ठेवतं. ही शक्ती आपल्याला प्राप्त होते इंद्रियांना संयमित करण्याची कृष्णांकडून. तर जेव्हा ही इंद्रिय स्वतःच्या भोगासाठी मात्र आपण वापरतो, ज्या वेळेला इंद्रिय तृप्ती करतो तेव्हा मात्र आपल्याला दुःखच प्राप्त होतं. म्हणजे इंद्रियांना संयमित ठेवण्याचे एकमेव मार्ग आहे की कृष्ण भावनेमध्ये आपल्याला जोडून घ्यावं लागतं. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं समजून घेतली होती. तेव्हा तिथे शिकलो होतो की कितीही प्रलोभना आली या स्थितप्रज्ञ व्यक्तीला तरी तो आपली इंद्रिय संयमित ठेवू शकतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. इंद्रिय ही आपल्या स्वाधीन पाहिजेत. आता एखाद्या सर्वसामान्य माणसासाठी काय स्थिती असते की इंद्रिय नको ते बघतात, नको ते ऐकतात, बुद्धी सांगत असली हे करू नये तरी मन आणि इंद्रिय विषयांच्या मागे फरफटत जातात. आपल्या मनाला इंद्रियांना संयमित करण्याची शक्ती आपल्या जवळ नाहीये. म्हणून जेव्हा आपण इंद्रियांना मनाला कृष्ण भावनेशी जोडतो तेव्हा ही शक्ती आपल्याला प्राप्त होऊ शकते. कसं असतं इंद्रियांना संयमित जरी केलं तरी इंद्रियांचं त्यांच्या विषयांकडे असणारं आकर्षण हे राहतच, ते जात नाही, ते संपवता पण येत नाही. कारण हे अशीच रचना आहे त्या शरीराची. केवळ कृष्ण भावनेशी जोडल्याने मात्र इंद्रियांना संयमित करता येतं हे आपण समजू शकतो. आता 35वा बघू आपण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मनुष्याने इतरांच्या कर्माचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःच्या नियत कर्माचे दोषयुक्त असले तरी पालन करणे अधिक श्रेयस्कर आहे. स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे, कारण दुसऱ्याच्या मार्गाचे अनुसरण करणे भयावह असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता अर्जुन कृष्णांना विचारतो की 4 वर्णांच्या नुसार तुम्ही कर्म करायला सांगितली आहेत, पण तरीही माणसाला वाटतं की मला दिलेलं कर्तव्य सोडून मी दुसरंच कुठलं तरी कार्य करू आपल्या मनाप्रमाणे. तर असं का होतं? तर तेव्हा कृष्ण अर्जुनाला काम बद्दल सांगतात. काम हा आत्म्याचा शत्रू आहे असं सांगितलेलं आहे. काम म्हणजे अनिर्बंध जी इंद्रिय तृप्ती असते, स्वतःच्या मनाने एखादी इच्छा असते, तीव्र इच्छा असते, तसं त्याला काम म्हटलेलं आहे. जसं आता एखादा लहान मुलगा असेल आणि त्याची आई तिथे किचन मध्ये स्वयंपाक करते, ते बघून आता त्या लहान मुलालाही आईला जाऊन स्वयंपाकघरामध्ये मदत करायची आहे. पण आई त्याला मदत करू देत नाही, त्याला सुरीला हात लावू देत नाही, भाजी कापायच्या सुरी हातात घेऊ नकोस म्हणून सांगते, गॅसच्या जवळ येऊ नकोस.
मग खेळता खेळता मुलगा रस्त्यावर जाऊन खेळायला लागला तर आई त्याला सांगते नाही, घरातल्या घरात खेळ. पण मुलाला ते आवडत नाही. तो म्हणतो की मला तू काहीच करायला देत नाहीस. मोबाईल हातात घेतला तरी म्हणते अरे खाली ठेव, तुझ्याकडून पडेल, तो खराब होईल. पण आता जेव्हा मुलगा विचार करा मोठा होईल त्यावेळेला आई त्याला हे सगळं देईल, किचन मध्येही बोलवेल, भाजी कापण्याची सुरी त्याच्या हातात देईल, त्याला रस्त्यावरती जायला देईल, कारण आता तो मोठा झालाय. लहानपणी काही गोष्टींना प्रतिबंध पाळायला लागतो. तसंच आता आपण बद्ध जीव आहोत, अशुद्ध अवस्थेत आहोत, हे प्रतिबंध जीवाला पाळणे हे अत्यंत आवश्यक असतं. पण हे न समजून ज्या वेळेला व्यक्ती कामाच्या आहारी जातो, आपल्या मनमर्जीने वागतो, तर त्यावेळेला मात्र तो अधिकच बंधनामध्ये गुरफटून जातो. आता इथे अर्जुन क्षत्रिय आहे, युद्ध करणं हे त्याचं कर्तव्य आहे. ते न करता तो ज्ञान संपादन करेन असं म्हणतोय. ब्राह्मणाचं कर्तव्य करेन असं त्याने ठरवलेलं आहे. त्यावरती कृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, ब्राह्मणाचं कर्तव्य करण्यापेक्षा क्षत्रियाचं कर्तव्य करताना, युद्ध करताना तू हरलास तरी ते तुझ्यासाठी श्रेयस्कर ठरेल. आणि कृष्ण म्हणतात दुसऱ्याच्या नियत कर्माचं पालन करण्यापेक्षा मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्याच कर्मात दृढ राहिलं पाहिजे. जोपर्यंत व्यक्ती भौतिक स्तरावर आहे तोपर्यंत त्याने प्रकृतीच्या गुणानुसारच कर्म केलं पाहिजे. पण जेव्हा कृष्ण भावनेमध्ये तो उन्नत होतो, परिपूर्ण अवस्थेला पोचतो, तेव्हा क्षत्रिय ब्राह्मणाचं आणि ब्राह्मण क्षत्रियाचं कर्तव्य करू शकतो. कारण आता तो पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाल्याने तो आध्यात्मिक स्तरावरती स्थित असतो. भौतिक प्रकृतीचे 3 गुण त्याला प्रभावित करत नाहीत. भौतिक प्रकृतीचे 3 गुण म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. या 3 गुणांच्या वरती स्थित असलेला गुण कुठला आहे तर विशुद्ध सत्वगुण. आणि जो भक्त आता विशुद्ध सत्वगणामध्ये स्थित असतो त्याने 3 गुणांना पार केलेलं असतं. आपण शिकलोय बघा, हे प्रकृतीचे 3 गुण ना व्यक्तीवरती भौतिक जगामध्ये सतत प्रभाव टाकत असतात. कधी तमोगुण प्रबळ असतो व्यक्तीवर, कधी रजोगुण प्रबळ असतो, कधी सत्वगुण प्रबळ असतो. त्यामुळे त्यांचा प्रभाव सतत बदलत असतो. पण विशुद्ध सत्वगुण ही स्थिती कशी आहे, हा स्थिर आहे. गुणातीत अवस्था किंवा वसुदेव अवस्था असं म्हटलेलं आहे, स्थिर आहे. भक्त ज्या स्थितीमध्ये स्थिर राहतो कारण त्याने आता 3 गुणांना पार केलेला आहे. जेव्हा तो या आध्यात्मिक स्थितीवरती स्थिर असतो, गुणातीत अवस्थेत स्थिर असतो, त्यावेळेला क्षत्रियाची कर्तव्य एखादा ब्राह्मण करू शकतो आणि जो क्षत्रिय आहे तो ब्राह्मणाची कर्तव्य करू शकतो. पण जोपर्यंत तो बद्धजीव या स्थितीमध्ये आहे तोपर्यंत त्याला गुणाच्या अनुसार कार्य केलं पाहिजे असं कृष्ण म्हणालेले आहेत. विश्वामित्र ऋषींचं उदाहरण दिलं जातं आणि तात्पर्यामध्ये श्रीला प्रभुपादांनी हे घेतलेलं आहे की ते क्षत्रिय होते पण नंतर त्यांनी ब्राह्मण म्हणून कार्य केलं कारण ते दिव्य स्तरावरती स्थित होते म्हणून ते करू शकले. पण जो दिव्य स्तरापर्यंत पोचलेला नाही, विशुद्ध सत्वगुणापर्यंत पोचलेला नाही, त्याच्या गुणाच्या अनुसारच त्याने आपली नियत कर्तव्य करायला हवीत हे आपल्याला समजतं. म्हणजे या श्लोकामध्ये कृष्ण काय म्हणतात की स्वधर्मामध्ये दोष जरी असले तरी देखील स्वधर्माचं आचरण करायला पाहिजे. परधर्माचं आचरण आपण करू नये. स्वधर्मे निधनम श्रेय, परधर्म भयावह म्हटलेलं आहे. म्हणजे जे कर्म तुझ्या वाटेला आलेलं आहे त्याच्यात काही दोष असेल, वैगुण्य जरी असेल तरी देखील तुझ्या वाटेला आलेलं कर्मच करणं तुला योग्य आहे. पुढे 18व्या अध्यायामध्ये पुन्हा कृष्ण म्हणतात, 48वा श्लोक आहे 18व्या अध्यायात, त्यामध्ये कृष्ण म्हणाले सहजम कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत. म्हणजे तुझ्या वाटेला आलेल्या कर्मात जरी दोष असला तरी त्याचा त्याग करू नकोस, कारण कुठलंही कर्म जरी म्हटलं तरी त्या ठिकाणी दोष आहेच. आता 36वा बघू. हरे कृष्ण माताजी. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. हरे कृष्ण. म्यूट आहात माताजी. माताजी नाही अर्जुन आता म्हणाला हा वाचा. अर्जुन म्हणाला, हे वृष्णी वंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काय बळेच पापकर्मे करण्यास प्रेरित होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता माणसाला माहिती असतं की एखादं कार्य चुकीचं आहे, पापकर्म आहे, तरी तो हे कर्म का करतो, असं का वाटतं की त्याला जणू हे कार्य करायला बलपूर्वक धक्का दिला जातोय.
जसं आता चोराचं उदाहरण आपण घेतो की चोराला माहिती असतं की चोरी करणं हे अयोग्य आहे, पण तरीही या जगात चोर आहेतच की. माहिती असतं त्यांना की आपण पकडलो गेलो तर आपल्याला शिक्षा होईल, तरी पण अंधाराचा फायदा घेऊन ते चोरी करतातच. परिणाम काय होणार हे माहिती असूनही ते कृत्य करतात तसं. तर मग असं का होतं हे? कुठलं असं बळ असतं ज्याने ती व्यक्ती अयोग्य पापकर्म करायला प्रेरित होते? तर या श्लोकामध्ये अनिच्छन आणि बलात् असे शब्द आहेत. आता हे अर्जुनाने विचारलेला प्रश्न आहे की हे असं का होतं? तर त्याचं उत्तर आता आपल्याला 37व्या श्लोकामध्ये मिळणार आहे की इच्छा नसताना बळेच पापकर्म माणसाकडून का घडतात? हे अर्जुनाचा प्रश्न आहे. आणि आता उत्तर आपल्याला 37व्या श्लोकामध्ये मिळणार. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. श्री भगवानुवाच काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माताजी म्यूट आहात तुम्ही, रत्ना माताजी. त्यानं बरं एकदा ठीक आहे. लॉग आउट लॉग इन झाल्या. मे बी त्यांचा इंटरनेट इश्यू हो आहे. हो, मग काहीतरी प्रॉब्लेम असेल. मग तुम्ही वाचता का माताजी? हो, वाचते. हा. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो. हा कामच या जगताचा सर्वभक्षक महापापी शत्रू आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. अर्जुन म्हणतो की इच्छा नसतानाही बळेच पापकर्म माणसाकडून का घडतात? याचं उत्तर या श्लोकामध्ये कृष्णांनी दिलंय की काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा. आता काम हे या मागचं कारण आहे. काम हा शब्द ऐकला की आपण काय समजतो? स्त्री आणि पुरुष यांच्यामधलं आकर्षण म्हणजे काम. पण असं नाहीये. म्हणजे आपण आधी ते लहान मुलाचं उदाहरण घेतलं बघा, ज्याला आई स्वयंपाक करते तर तिथे जाऊन त्याला मदत करायची आहे, भाजी कापायची सुरी हातात घ्यायची आहे, गॅस लावायचा आहे, खेळायला रस्त्यावरती जायचं आहे. तर या सर्व तीव्र इच्छाच आहेत, त्याचे हट्ट आहेत. तर हे सगळं कामच आहे. जसं आता हा दुर्योधन पांडवांना 5 गावं पण द्यायला तयार नव्हता राज्य करण्यासाठी, हे पण काम आहे. खरं तर कामामुळे तयार झालेला लोभ आहे हा. तर आता इथे बघा कृष्ण अर्जुनाला सांगतायत की युद्ध कर, आणि अर्जुन म्हणतोय की मला युद्ध करायचं नाही. अर्जुनाचं मन भगवंतांच्या आदेशाच्या विरुद्ध जायला इच्छा करतंय. त्यासाठी अर्जुन प्रश्न विचारतोय की मनात येणाऱ्या या चुकीच्या विचारांवरती कृती होऊ नये, म्हणून तुम्ही मला मार्गदर्शन करा. आता प्रकृतीचे हे जे 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, या 3 गुणांच्या पैकी रजोगुणाच्या प्रभावाने हा काम तयार होतो. जीव ज्यावेळेला प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा रजोगुणाच्या प्रभावामुळे भगवंतांविषयी जीवाला जे प्रेम असतं त्याचं रूपांतर विकारात होतं आणि त्यातून हा काम तयार होतो. आणि काम तयार झाला की त्या व्यक्तीमध्ये असंख्य भोगप्राप्तीच्या इच्छा असतात. म्हणजे सतत त्याला इंद्रिय तृप्तीमध्ये रस असतो, अत्याधिक परिश्रम करतो तो त्यासाठी. आणि हे करत असताना, या कामेच्छा पूर्ण करत असताना इच्छा पूर्ण झाली नाही किंवा या प्रयत्नात त्याला बाधा आली काही, तर त्याला क्रोध तयार होतो. इच्छा पूर्ण जरी झाली तरी त्याचं समाधान होत नाही. अजून मिळावं, अधिक मिळावं म्हणून लोभ येतो त्याच्यामध्ये. तर काम, क्रोध आणि लोभ हे माणसाच्या अधःपतनाला अशा प्रकारे कारणीभूत होतात. प्रत्येक जीवाला एक आंशिक स्वातंत्र्य दिलं गेलेलं असतं बघा या भौतिक जगामध्ये. त्या आंशिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग जेव्हा तो करतो, आणि जो आपल्या प्रत्येकामध्ये एक सेवाभाव असतो, जो खरं तर भगवंतांच्या प्रती असायला पाहिजे, त्यांच्या प्रती प्रेमामुळे आपला आत्मा जो त्यांचा अंश आहे आपण म्हणतो, म्हणजे भगवंतांबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनात प्रेम आहे, पण ते अवृत्त झालेलं आहे. त्यामुळे हा सेवाभाव कसा आहे, विकाररूपी येतो. रजोगुणाच्या प्रभावामुळे इतरच कुठल्या तरी गोष्टीच्या सेवेमध्ये आपण रुजू होतो. स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून हा सेवाभाव भगवंतांच्या विषयी न वापरता स्वतःची इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये आपण वापरतो, म्हणजेच विकार उत्पन्न होतो. तो म्हणजे हा काम. आणि काम पूर्ण करणे म्हणजे या वेगवेगळ्या इच्छा ज्या आहेत त्यांच्या मागे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे. जेवढी इंद्रिय तेवढे त्यांचे विषय, त्यातून तयार होणाऱ्या अनेकविध इच्छा. आता या इच्छामुळेच आत्मा वेगळी वेगळी शरीर धारण करतो. आणि या विविध शरीरांच्या प्रत्येक शरीरामध्ये ह्या ज्या असंख्य इच्छा असतात
त्या पूर्ण करण्यासाठीच भौतिक सृष्टीची निर्मिती भगवंतांनी केली. इच्छा आहे म्हणूनच शरीर आहे आणि म्हणूनच भौतिक प्रकृती पण आहे. अनेक जन्म ही अशीच कामेच्छांची तृप्ती करत जीव अनेक शरीर धारण करत आलेला आहे. परत परत दुःख भोगतो आहे आणि नंतर कुठेतरी एका जन्मामध्ये त्याला जिज्ञासा तो करतो जेव्हा की मी हे दुःख वारंवार का भोगतो, इच्छापूर्ती केली तरी मला समाधान का मिळत नाही, ही जिज्ञासा जेव्हा मनुष्य केवळ मनुष्य जन्मातच करू शकतो हे लक्षात घ्या. आणि ही जिज्ञासाच भगवद्गीतेसारख्या ग्रंथाच्या संपर्कात त्याला आणते आणि या जिज्ञासेमुळेच आपणही कुठेतरी भगवद्गीतेचं अध्ययन करत आहोत. आणि भगवद्गीतेची शिकवण जेव्हा एखादा व्यक्ती या प्रकारे समजून घेतो, कृष्ण भावना जोपासतो, तेव्हा हे जे काम, क्रोध, लोभ आहे त्यांच्यावर विजय प्राप्त करू शकतो. जोपर्यंत हे अनर्थ आहेत आपल्यामध्ये तोपर्यंत आपण भौतिक जगामध्ये असणारच आहे. पण भगवद्गीतेसारख्या ग्रंथाचं ज्ञान घेऊन जेव्हा आपण आपली स्वरूप स्थिती समजून घेतो की आपण आत्मा आहोत, आपण शरीर नाही आणि आपला आत्मा हा कृष्णांचा अंश आहे. आपल्या आत्म्याला आपण कधी संतुष्ट करू शकू, ज्या वेळेला भगवंतांच्या सेवेत जोडू, त्याच वेळेला आपल्याला आनंद प्राप्त होईल आणि तो आनंद हा सर्वश्रेष्ठ आहे. सर्व भौतिक उपभोगांच्या पेक्षा श्रेष्ठ आनंद आपल्याला प्राप्त होईल. हे समजून जेव्हा आपण कृष्ण भावनेत संलग्न होऊ ना, त्यावेळी आपण खरं समाधान प्राप्त करू आणि या कामावरती विजय प्राप्त करू शकू. आता भक्त हनुमान बघा, प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये होते आणि त्यांनी लंका भस्म केली, जाळून क्रोध प्रदर्शित केला. तसंच आता कृष्ण इथे अर्जुनाला काय सांगता आहे की त्यांच्या आनंदासाठी अर्जुनाला शत्रूवरती क्रोधित होण्यासाठी प्रेरणा देत आहेत. काम, क्रोध, लोभ ह्या अशुद्धता दूर करण्यासाठी गुरूंच्या मार्गदर्शन आपल्याला लागतं. आणि जेव्हा साधक त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करतो तेव्हा अंततः त्याला समजून येतं की कृष्ण हे वासुदेव सर्वमिती आहेत. पुढे 7व्या अध्यायामध्ये श्लोक आहे ना, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. असा महात्मा सुदुर्लभ म्हटला गेलेला आहे. अनेक जन्म आपले गेलेत बघा ही इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये आणि अशाच एखाद्या जन्मामध्ये काहीतरी आपण पुण्य कार्य करतो भगवंतांच्या प्रती किंवा भगवंतांचे हे जे शुद्ध भक्त आहेत त्यांच्या प्रती कुठली तरी सेवा करतो छोट्यात छोटी आणि त्या सेवेचा परिणाम म्हणून आपण अशा भगवद्गीता सारख्या ग्रंथाच्या संपर्कात येतो, जिथे मग आपल्याला थोडंसं म्हणतात तसं ज्ञान मिळतं, आपण अधिक जिज्ञासा करतो आणि मग कृष्ण भावनेशी जेव्हा जोडून घेतो त्याप्रमाणे आचरण करू लागतो, तेव्हा ह्या कामाचं रूपांतर भगवंतांच्या प्रती पुनर्जागृती जी आहे प्रेमाची, आपल्या आत्म्यावरती आवृत्त झालेला म्हणतो ना, लोखंडावरती गंज आला तर लोखंडाची काय प्रवृत्ती असते, ते मॅग्नेटला अट्रॅक्ट करतं. पण लोखंडावरती गंज चढलेला आहे, अत्यंत अशुद्ध अवस्थेत आहे, तर ते मॅग्नेट जवळ जरी नेलं तरी लोखंड त्याला आकर्षित करू शकणार नाही. तर तसाच हा आपल्या चेतनेवरती, आपल्या आत्म्याच्या मूळ स्वरूप स्थितीवरती हा चढलेल्या अशुद्धतेचं आवरण आहे. हे दूर करायला आपल्याला कृष्ण भावना मदत करते. जसं जसं या अशुद्धता दूर होऊ लागतात तसं तसं आपलं ते कृष्णांच्या प्रती असलेलं प्रेम हे पुनर्जागृत होऊ लागतं. आता 38वा बघू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धूमेनाव्रियते वह्निर्यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टीला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. योजना माताजी तुम्ही अटेंडन्स लिंक पोस्ट करा आणि सर्वांनी वर्ग समाप्त होण्याच्या आधी अटेंडन्स आपला सबमिट करा. आता या श्लोकामध्ये कृष्ण सांगतायत की कामाच्या प्रभावाखाली जो येतो तो विसरून जातो आणि मूर्ख बनतो. अनेक मोठे मोठे ऋषी मुनी या कामाच्या प्रभावाने ते अधोगती त्यांची झालेली आहे. आपण अजामिलची कथा बघितली होती लेव्हल 1च्या अभ्यासक्रमामध्ये. एक वेदपाठी सदाचारी पुरुष होता आणि जंगलामध्ये वेश्येला एका पुरुषाच्या बरोबर बघून त्याच्या मनामध्ये कामवासना जागृत झाली होती. आता झाडामागे लपून त्याने ते दृश्य वारंवार बघितलं आणि जितका वेळ हा ते दृश्य बघत होता त्या कामवासनेची वृद्धी होत गेली आणि पुढे त्याचं कसं पतन झालं हे त्या गोष्टीमधून आपण समजून घेतलं होतं. तर बघा अजामिल हा त्या काळातलं एक ते दृश्य बघून विचलित झाला. तुम्ही आता आजची परिस्थिती बघा, सिनेमाची पोस्टर, सोशल मीडिया, इंटरनेट वरती सर्वत्र या गोष्टी ज्या दिसतात आपल्याला
कामवासनेची वृद्धी करत असतात आणि माणसाचं मन विचलित करतात. यावर कृष्णांनी सांगितलेला मार्ग काय आहे? तर आपण ते सीताधीर मुनीचं उदाहरण घेतलं होतं, त्याच्यामध्ये कासवाचं आपण बघितलं होतं बघा उदाहरण घेऊन, की कासव काय करतो, धोक्याची जाणीव झाली की आपले अवयव कवचामध्ये ओढून घेतो. तसंच अजामिलाने ते दृश्य बघितल्यावरती आपली दृष्टी इतरत्र वळवायला हवी होती, तिथे थांबायला नको होतं. आणि असं न केल्यास आपण जे इंद्रियांचे भोग विषयांकडे आकर्षित होतो आणि त्याने ते मन दूषित होतो. आता या श्लोका म्हणतात ना कृष्ण, की काम हा असा शत्रू आहे जो आपल्या बुद्धीला आच्छादून टाकतो. कामेच्छांची तृप्ती करणाऱ्या माणसाच्या मनात कृष्णांबद्दल जराही स्मरण नसतं. अशी व्यक्ती कृष्णांपासून अत्यंत दूर असते आणि त्यामुळे ती दुःखही प्राप्त करत असते. आणि इंद्रिय भोगातून सुख प्राप्त करण्याचा एक काय म्हणतात ना, तो एक निष्फळ प्रयत्न चालू असतो. पण ते मिळत तर नाहीच. भोगांचं स्वरूपच आहे ते. भोगाने कधीही सुख मिळत नाही, दुःखच मिळतं. आणि थोडा काळ सुख जरी मिळालं तरी अंततः ते दुःखच असतं. तर या कामाची विविध रूप सांगितलेली आहेत तिथे, ज्या प्रकारे तो जीवाला आच्छादित करतो. तर बघा, कधी आपण सकाळीच उठतो पण पाऊस भरून आलेला असतो आणि ढग सूर्याला झाकून टाकतात. तसंच हे काम आपल्या चेतनेला आवृत्त करतो असं कृष्ण म्हणतात. तर वारेने आच्छादलेला गर्भ असं इथे उदाहरण दिलेलं आहे. ह्याचं तुलना गर्भातल्या मुलाशी केलेली आहे. गर्भातलं मूल कसं असहाय्य स्थितीमध्ये असतं, हालचाल करायलाही त्याला पुरेशी जागा नसते. आणि जीवनाच्या या स्थितीची तुलना वृक्षाच्या जीवनाशी केलेली आहे. आता वृक्षाचं जीवन बघा, जवळजवळ चेतना शून्यच असतं. जसा जीव गर्भामध्ये कोंडलेल्या असहाय्य स्थितीत आहे, तसाच वृक्ष हा एकाच जागी उभा आहे. वृक्षाच्या जीवनामध्ये कृष्ण प्राप्तीची संभावना नाही. अत्यंत निम्न स्तरावर अशी चेतना असते वृक्षाची. त्याच्या पुढचं उदाहरण दिलंय, धुळीने आच्छादलेल्या आरशाची तुलना पशुपक्ष्यांच्या जीवनाशी केलंय. आता आरशावरती धूळ जमली, मग त्याच्यावर प्रतिबिंब आपल्याला दिसणार नाही. तसंच या पशुपक्ष्यांचं जीवन असतं. वृक्षापेक्षा चेतना थोडी जरी प्रगत असली तरी पशुपक्ष्यांना सुद्धा कृष्णप्राप्ती करता येत नाही त्या जीवनामध्ये. आणि त्यानंतर धुराने आच्छादलेल्या अग्नीची तुलना मनुष्याच्या जीवनाशी केलेली आहे. आता अग्नीवरती हवा घातली, आपण धूर बाजूला केला, तर अग्नी कसा परत प्रज्वलित करता येतो अल्पशा प्रमाणात, तशीच मनुष्य जन्मामध्ये कृष्ण भावनेची पुनर्जागृती करता येते. आणि पुढे अधिक प्रयत्नांनी साधकाच्या कृष्ण भावनेमध्ये तो प्रगती पण करू शकतो. तर कृष्ण भावनेशी जोडून घेणं म्हणजे काम या शत्रूवरती विजय मिळवण्यासाठीचा एकमेव मार्ग आहे. म्हणजे समजून घेऊया की माणसाचा जन्म ही एकच संधी आपल्याला मिळालेली आहे कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्यासाठी. आणि त्या जन्मातच आपण ही साध्य करू शकतो. आपलं जे मनुष्य देहाने गाठायचं ध्येय आहे ना, ते गाठून कृतार्थ करू शकतो. अन्य प्राण्यांच्या जीवनामध्ये आता ही जी दोन उदाहरणं बघितली आपण, वृक्षाचं उदाहरण आणि पशुपक्ष्यांचं उदाहरण, या जन्मामध्ये आपण ही स्थिती गाठू शकत नाही. आपल्याला विचारही नसतो. केवळ भोगयोनी असते ती. कर्मयोनी केवळ मनुष्य जन्माला म्हटलं जातं. तर ही एकमेव संधी आहे, हे जाणून आपण मनुष्य जन्माचा उपयोग योग्य प्रकारे केला पाहिजे. आता 39. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. हरे कृष्ण. हरे कृष्ण. याप्रमाणे ज्ञानी जीवाची शुद्ध चेतना त्याच्या कामरूपी नित्य शत्रूद्वारा आच्छादिली जाते. काम कधीच संतुष्ट होत नाही, तो अग्नीप्रमाणे जळत असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ते चित्र खूप बोलकं आहे बघा. काम हा अग्नीसारखा जळत असतो, तो कधीही शांत होत नाही. इंद्रिय तृप्ती ही अग्नीसारखी म्हटली जाते. जेवढी इंद्रिय तृप्ती करावी तेवढा हा अग्नी भडकतो आणि इंद्रियांच्या इच्छा तर कधीच पूर्ण होत नाही. भौतिक जगामध्ये होणारी इंद्रिय तृप्ती म्हणजे आत्मा वेगवेगळे शरीर धारण करून भौतिकातच अडकून पडणार अनादी कालासाठी हे निश्चित आहे. म्हणजे या दुःखालयातून, भौतिक जगातून सुटका त्याची होणारच नाही याची तो निश्चिती करत असतो. आणि जे त्याच्यासाठी हिताचं नाहीये. काम म्हणजे अज्ञान म्हटलेलं आहे. स्त्री पुरुषातलं आकर्षण ही पण एक बेडी आहे. जिभेचा स्वाद ही पण एक बेडीच आहे. 5 इंद्रियांचे 5 विषय ही भोगण्याची इच्छा जी आहे ना, या सर्व बेड्या आहेत. त्यामुळे आपण दुःख भोगतो. आणि आपल्याला 5व्या अध्यायात पुढे आपण शिकणारच आहोत, येही संस्पर्शजा भोगा दुःख योनव एवते.
आपल्याला आधी आरंभी सुख वाटतं हे सर्व करत असताना, आपण अंततः मिळणारं हे दुःखच आहे. इंद्रिय तृप्ती हा माणसाचा कट्टर शत्रू मानला पाहिजे, जो आपल्याला अधोगतीकडे नेऊन पोचवतो. आता पुढचं बघू आपण. 40वा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. इंद्रियाणि मनोबुद्धिर् अस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इंद्रिये, मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थाने आहेत. यांच्याद्वारे काम आत्म्याचे शुद्ध ज्ञान आच्छादित करून त्याला मोहित करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर काम हा माणसाच्या विविध महत्वपूर्ण अवयवांवरती नियंत्रण मिळवतो. आणि या शत्रूला जर का जिंकायचं असेल तर त्याची कुठे कुठे ठिकाणं आहेत हे आपल्याला माहिती हवं. इंद्रिय, मन आणि बुद्धी ही या कामाचं वास करण्याची निवासस्थान आहेत असं म्हटलंय. इंद्रिय उपभोगांचे जे विषय असतात त्याचं चिंतन कुठून सुरू होतं तर मनापासून सुरू होतं. ज्या विषयांचं आपल्याला आकर्षण आहे त्याचा विचार प्रथम मनामध्ये येतो आणि मन त्या येणाऱ्या अनेक विचारांपैकी एका कुठल्या तरी विचारावरती आपली ऊर्जा लावतं, तेव्हा तोच विचार परत येतो. त्यालाच चिंतन म्हटलेलं आहे. या चिंतनातूनच आसक्ती तयार होते त्या विषयाबद्दल आणि त्यातून मग काम निर्माण होतो. आसक्तीचं चक्र आपण दुसऱ्या अध्यायात शिकून घेतलेलं आहे. तर मनाने चिंतन केलं त्या विषयावरती की मग इंद्रिय प्रवृत्त होतात कृती करायला. आणि बुद्धी जर का दुर्बळ असेल तर मनाला थांबवूही शकत नाही. उलट मनात आलेली कामेच्छा पुरवण्यासाठी बुद्धी योजना बनवते. म्हणजे मन बुद्धीलाही खेचून नेतं या योजनेमध्ये. तर अशा प्रकारे मन, बुद्धी आणि इंद्रिय तिन्ही आता जेव्हा कामाच्या आहारी जातात तेव्हा आत्म्याचं पतन निश्चित असतं. भौतिक इंद्रियाचा भोग करण्यामध्ये मनुष्य अधीन होत जातो आणि कामाला दुर्जयी शत्रू म्हटलेलं आहे. दुर्जयी शत्रू म्हणजे का? पण त्याला जिंकायला अतिशय अशक्य आहे, कठीण आहे. आणि कृष्ण भावनेशी जोडून घेतल्याने मात्र या दुर्जयी शत्रूला आपण नियंत्रणात आणू शकतो. तर हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की कामासारख्या म्हणजे एका खूप शक्तिशाली शत्रूला आपल्यावरती जर का हावी होऊ द्यायचं नसेल तर परत आपल्याला कृष्ण भावनेशी जोडून घेणं हाच आपल्याला दिलेला त्याच्यामध्ये मार्ग आहे. काम, इंद्रिय, मन आणि बुद्धी यामध्ये वास करतो असं सांगितले. तिन्हीच्या द्वारे तो कार्य करतो. आणि जीवात्म्याचं जे ज्ञान आहे की मी आत्मा आहे, कृष्ण भगवंत आहेत, माझे स्वामी आहेत, मी त्यांचा सेवक आहे, हे ज्ञान काम पूर्णपणे आवृत्त करतो. आणि हा काम आपल्यामध्ये अनादि जन्मांपासून आहे, रजोगुणापासून हा तयार होतो. आणि या कामाला नियंत्रणाखाली आणायचं असेल तर रजोगुण वाढीस लावणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या प्रयत्नपूर्वक आपल्याला कमी केल्या पाहिजेत. आणि सत्वगुण वाढीस लावणाऱ्या गोष्टी जसं की सकाळी उठून लवकर जप करणं, मंगल आरती करणं, भगवद्गीता, श्रीमद भागवतमचं श्रवण पठण, आपल्याला या गोष्टी वाढवायला हव्यात. जेव्हा नियमितपणे आपण हे सर्व करतो तेव्हा भौतिक इच्छा किंवा या रजोगुणाचा जो प्रभाव असतो तो पूर्ण कमी जरी झाला नाही तरी तो हळूहळू कमी होत जातो. म्हणजे पूर्ण गेला जरी नाही तरी पहिल्यापेक्षा निश्चितपणे कमी होण्याचा अनुभव आपण घेतो. तर मन हा इंद्रियांचा राजा म्हटला जातो. ज्या गोष्टी आपण वारंवार करतो त्याचाच विचार मनामध्ये येत असतो. म्हणून जेव्हा आपण जप करू, श्रवणम कीर्तनम करू, भगवद्गीता, श्रीमद भागवतम इत्यादी गोष्टींना वेळ देऊ तेव्हा आपलं मन त्याच्याच बद्दल विचार करेल. आता बघा, तुम्ही भगवद्गीतेचा वर्गाला रोज येता, तुमच्या मनामध्ये दिवसातून 2-3 वेळा तरी ह्या वर्गाच्या बद्दलचा विचार नक्की येणार की मला 3 वाजता वर्गाला जायचंय. त्यानुसार आपण आपली कार्य उरकत असतो. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला की आपण कृष्ण भावना भावित कार्यात जेव्हा नियोजित होतो ते केल्याने आपण आत्मा आहोत हा आपला जो भाव आहे ना हा दृढ होत जातो. पण हा जो काम आहे, जो मन, इंद्रिय आणि बुद्धीमध्ये वास करतो ते आपल्याला हा करू देत नाही सहजासहजी. आणि आपल्याला अशा कार्यांमध्ये प्रवृत्त करतो जिथे मी शरीरच आहे हा भाव त्याने दृढ होतो. जिथे मी शरीर आहे हा भाव दृढ झाला तिथे भोगाची इच्छा येते. मग सर्व इंद्रिय त्यांच्या त्यांच्या विषयांकडे आकर्षित होतात आणि बेलगाम भोग करण्यामध्ये प्रवृत्त होतात. तर मन हाच या इंद्रियांचा लगाम आहे आणि सर्व विषयांच्या भोगांच्या चिंतनाचं स्थान हे मन आहे. सुरुवात ही मनापासूनच होते. तर या मनाला नियंत्रण करणं अवघड जरी असलं
तरी अशक्य नाही. पुढे 6व्या अध्यायामध्ये कृष्ण अर्जुनाला म्हणतात असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गुह्यते. म्हणजे काय की अभ्यासाने आणि भौतिकाकडे अनासक्तीने किंवा अलिप्ततेने मनाला नियंत्रित करता येतं. आता कृष्णांनी सांगितलं आहे की करता येतं म्हणजे करता येतं, हे आपण विश्वास ठेवला पाहिजे. ही गोष्ट अशक्य नाही. आणि मन आपण शिकलोय दुसऱ्या अध्यायामध्ये हे 2 श्लोक 62वा 63वा, जिथून आसक्तीचं चक्र आपण समजून घेतलं की चिंतनाला सुरुवात ही मनापासून होते, त्यातून मग आसक्ती आणि काम तयार होतो. काम निर्माण झाला की त्याला नियंत्रणात आणणं कठीण. मग या मनालाच जिथून हे सर्व सुरू होतं त्या मनाला जेव्हा कृष्णांच्या चिंतनामध्ये आपण संलग्न करतो तेव्हा हा त्याच्यावरचा रामबाण उपाय म्हटलेला आहे. म्हणून कृष्ण सांगतात की मनमना भव मद्भक्तो, तुझं मन सदैव माझ्या चिंतनामध्ये गुंतव. आणि एकदा नाही तर 2दा हा श्लोक कृष्ण भगवद्गीतेमध्ये आलेला आहे. त्याचं हे सार म्हटलं जातं भगवद्गीतेचं. गुह्यतम असं ज्ञान कृष्णांनी दिलेलं आहे इकडे. आता 41वा बघू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजह्येन ज्ञानविज्ञाननाशनम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणून हे भरतर्षभ अर्जुन, इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा काम प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण समजून घेतलं या विषय उपभोगांच्या विषयाचा प्रारंभ विचाराने होतो. हा विचार प्रथम मनामध्ये येतो, हा प्रारंभ झाला. मग मनातून आता हा विचार काढून टाकायचा असेल, मनाला चिंतनाला दुसरा विषय मग द्यायला हवा. तो कुठला? तर कृष्ण भावना. आणि काम हा अनादी काळापासून आपल्यामध्ये आहे. आणि आपण हे समजून घेतलंय की इंद्रिय, मन आणि बुद्धी ह्याच्यामधून तो वास करतो. आता ज्या वेळेला इथे कृष्ण म्हणतात तस्मात त्वम इंद्रियाणी आदव. आदव म्हणजे प्रारंभीच. प्रारंभीच म्हणजे काय? हा आळा घालणं प्रारंभीच महत्वाचं आहे. कारण विषय भोगांच्या इच्छांची सुरुवात ही मनापासून होते. या इच्छांवर मन जेव्हा वारंवार विचार करतं त्याला चिंतन म्हटलं गेलेलं आहे. तर या स्टेजला चिंतनाच्या पातळीवरच जेव्हा आपण विषय भोगाच्या इच्छांना थांबवतो तेव्हा पुढची जी घसरगुंडी आहे ना त्यापासून बचाव होऊ शकतो. आणि याचा उपाय म्हणजे मन, बुद्धी आणि इंद्रियांना कृष्ण भावनेमध्ये संलग्न करणं. मन, बुद्धी आणि इंद्रिय यांना भौतिक भोगातून काढून कृष्णांकडे वळवणं अवघड जरी वाटलं ना तरी प्रयत्नपूर्वक हे केलं पाहिजे. कारण तो एकमेव उपाय आहे कामाच्या म्हणजे काम नावाच्या शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी. बघा, ऊर्ध्व प्रगती करणं हे नेहमी अवघड मानलं जातं. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. पण त्याचा अंतिम परिणाम जो असतो ना ऊर्ध्व प्रगतीचा, हा आपल्या हिताचाच असतो. आणि कामाला नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न केले नाहीत तर जसा धोंडा एखादा उतारावरून घरंगळत येतो तसंच आत्म्याचं पटकन पतन होतो. साधना करायची म्हणजे म्हणतो ना आपण टेकडी चढण्यासारखं आहे. थोडे अधिक प्रयत्न आपल्याला करावे लागतात पण त्याचं फळही आपल्याला कालांतराने योग्य मिळतं. उतारावरून घरंगळत येणं हे अत्यंत सोपं असतं आणि वेगही असतो त्याचा. त्यामुळे मनुष्य पटकन अधोगतीला जातो, निम्न स्तरावरती तो जाऊन पोचतो. आता 42 आणि 43 हे आपण एकत्र वाचूया. हा माताजी वाचा. हरे कृष्ण. इंद्रियाणि इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः. हरे कृष्ण. एवं हा पहिला अनुवाद वाचा मग परत श्लोक वाचू 43वा. हरे कृष्ण. कार्य करणारी इंद्रिये जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे. बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो म्हणजे आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हा वाचा. याप्रमाणे आपण स्वतः भौतिक इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे जाणून हे महाबाहो अर्जुन, मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे म्हणजे कृष्ण भावना
मनाला स्थिर केले पाहिजे आणि याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण जेव्हा स्वतःला कृष्ण भावना भाविक कार्यामध्ये जोडून घेतो तेव्हा मी शरीर नसून मी आत्मा आहे ही भावना दृढ होते. पण जेव्हा कृष्ण भावनेशी जोडलेला व्यक्ती नसतो म्हणजे तो इंद्रिय तृप्तीमध्ये कामाच्या प्रभावामुळे भोग करण्यामध्ये इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये प्रवृत्त असतो तेव्हा इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे. हे आधीच्या स्लाइड मध्ये आहे बघा. इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे. हे त्याला समजू शकत नाही. आत्मा हा सर्वश्रेष्ठ आहे. जेव्हा आत्म्यालाच आपण प्रत्यक्ष कृष्ण सेवेमध्ये गुंतवतो तेव्हा साहजिकच आत्म्यापेक्षा कनिष्ठ असलेली बुद्धी, त्याहून कनिष्ठ असलेलं मन आणि त्याहून कनिष्ठ असलेली इंद्रिय ही आपोआपच कृष्ण सेवेमध्ये युक्त होतात, जोडली जातात आणि त्यांची भौतिकात भोग करण्याची प्रवृत्ती कमी होत जाते. मन जे ऐकतं ना त्याचाच विचार करतं, म्हणून अधिकाधिक भगवंतांच्या विषयी श्रवण करण्याचं आपल्याला महत्व सांगितलेलं आहे. आता आपण आधुनिक जगामध्ये बघतो बघा, मनुष्य मनमानी करत असतो. आधुनिक जगामधल्या म्हणजे आधुनिक समाजामध्ये असंच म्हणतात ना की कुठे आहेत कृष्ण, कुठे आहेत देव, कोणी भगवान इत्यादी नाहीये. इंद्रिय तृप्ती आता नाही तर कधी करणार आम्ही, मृत्यूनंतर कोणी बघितलं काय होतं, आता करायला मिळतंय ना मजा, मग करा भोग आणि संपवा. तर हा चुकीचा विचार आहे. अयोग्य मार्गावरती अशाने मनुष्य जातो, व्यसनाधीन होतो, अनिर्बंध इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये अधोगतीला जाऊन पोचतो. आणि जसं आपण ते उतारावर घरंगळत येणारा धोंडा, अधोगती नेहमी पटकन होते. शरीराचा मनाचा पूर्ण दूषित करून सोडतो मनुष्याला. अगदी एखाद्या पशुवत व्यवहार त्याचे असतात आणि मग पुढच्या जन्मी अशाच कुठल्या तरी पशुचं शरीर त्याला प्राप्त होतं. तर यासाठी मनमानी करणं सोडून भगवंतांच्या आदेशाचं पालन आपल्याला केलं पाहिजे. आपलं मन वेगवेगळ्या योजना जरी बनवत असेल, मी इथे जाईन, मी ते करेन, हे खाईन, हे सगळं कामाच्या प्रभावामुळे आहे. स्वार्थ हेतूने आपण इंद्रियांचं पोषण करणं म्हणजे काम झालं. आणि भगवंतांच्या इच्छांना पूर्ण करणं, जे भगवंत सांगतात त्यांच्या उपदेशाच्या नुसार चालणं, त्याला प्रेम म्हटलेलं आहे. शरीर आणि आत्मा यामधला फरक आपण समजून घ्यायला हवा. आता कर्मकांड म्हणजे भौतिक इच्छांवर म्हणजे भौतिक इच्छांचा हेतू ठेवून केलेलं कार्य, यापासून कर्मयोगापर्यंत आपल्याला प्रगत झालं पाहिजे. भगवंतांच्या संतुष्टीसाठी आपल्याला कर्म केलं पाहिजे आणि कर्माचं फळही त्यांना अर्पण केलं पाहिजे. म्हणजे निष्काम कर्मयोग केला पाहिजे, ज्याने आपली चित्तशुद्धी होईल. आणि चित्तशुद्धी झाल्याने ज्या अशुद्धता आहेत, काम, क्रोध, लोभ आदी, तर या सर्व नष्ट होतील. आपलं चित्त शांत झालं की आपण निश्चितच सुखी होऊ, समाधानी होऊ. त्यासाठी भगवंतांबरोबर आपल्याला जोडून घेतलं पाहिजे. तर 30वा श्लोक जो आज आपण सुरुवातीला बघितला होता, मयी सर्वाणी कर्माणी, म्हणजे काय, अर्जुना तुझी सर्व कर्म माझ्या श्रीचरणांची समर्पित कर, तेव्हा तू मुक्त होशील. हे या 3ऱ्या अध्यायाचं म्हणजे काय म्हणतात तो त्याचं सार आहे, सारांश आहे कर्मयोगचं. आता आजचा हा 3रा अध्याय आपला संपलेला आहे. 4था अध्याय जो आहे तो दिव्य ज्ञानाबद्दलचा अध्याय. आणि हळूहळू कृष्ण अर्जुनाला आता वरच्या पातळीवरती नेत आहेत बघा, ज्याद्वारे भगवंतांच्या भक्तीने प्रेरित होऊन अर्जुन युद्धही करेल, पण कसा, योग्य चेतनेने युक्त होऊन करेल. युद्ध करून विजय प्राप्त करेल, कृष्णांना संतुष्ट करेल आणि धर्माचीही पुनर्स्थापना होईल. तर अशा प्रकारे कृष्ण भावनेशी संलग्न असलेला आत्मा जरी मनुष्याच्या भौतिक शरीरात असला ना तरी बुद्धी सबळ असल्याने, कृष्ण भावनेत संलग्न असल्याने मनात आणि इंद्रियांमध्ये ज्या इच्छा असतात त्यांना तो नियमित ठेवू शकतो. आणि असा व्यक्ती ज्याचं मन इंद्रिय संयमित आहे, तो आपली सर्व शक्तीनिशी आपल्या आत्म्याला कृष्ण भावनेमध्ये प्रगत होण्यास आत्मविश्वासाने प्रगती करताना दिसतो. तर हे आपण समजून घेऊया. तर हरे कृष्ण. इथे अध्याय आपला संपलेला आहे आणि एक छोटीशी कथा बघू आणि मग आजचा वर्ग आपण थांबवूया. तर एक व्यापारी असतो आणि त्याला 4 पत्नी असतात. तर आता आधीच्या काळातली गोष्ट आहे, तर त्यामुळे आपण समजूया 4 पत्नी त्याच्या होत्या म्हणून. तर हा जो व्यापारी होता, तर 4थ्या पत्नीला तो खूप प्रेम करत असे त्याच्या. तिला तो उत्तम उत्तम वस्त्र देत असे, दागदागिने आणून भेट करत असे, तिची खूप काळजी घेत असे आणि तिला हवं नको ते सगळं लक्षपूर्वक तो देत असे. मग त्याची जी 3री पत्नी होती त्याच्यावरही त्याचं खूप प्रेम होतं. त्या पत्नी बरोबर तो नेहमी आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना भेटायला जाण्यासाठी तेव्हा तिला घेऊन जात असे.
तर ही पत्नी सुंदर होती आणि तिचा गर्वही त्याला वाटे सर्वांच्या समोर जेव्हा तो घेऊन जात असे त्यावेळेला. मग या व्यापाराची एक दुसरी पत्नी, तर तिच्यावरही त्याचं प्रेम होतं. ही दुसरी पत्नी कशी होती, जरा समजूतदार होती, बुद्धिमान होती, विचारवंत होती. आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी ज्या काही अडी-अडचणी असत तो या पत्नीकडे बोलत असे. तिच्या सल्ल्याने त्याच्यावरती तो मार्गही काढत असे. ही पत्नी त्याला अचूक असं मार्गदर्शन करत असे. मग त्याची जी पहिली पत्नी होती ती अतिशय प्रामाणिक होती, साधी सरळ होती, चांगली स्त्री होती. पण हा व्यापारी तिच्याकडे विशेष लक्ष पुरवत नसे, तिला वेळ इत्यादी देत नसे. ही पत्नी मात्र त्याच्यावरती प्रेम करत असे, त्याचं सगळं बारीक सारीक ज्या गोष्टी असतात त्याच्याकडे हीच लक्ष ठेवत असे, जातीने लक्ष देत असे. पण हा व्यापारी म्हटला आपल्या इतर 3 पत्न्यांकडे जास्त लक्ष देत असे. अनेक वर्ष अशीच निघून गेली. काही काळाने व्यापाऱ्याची तब्येत बिघडली, मृत्यूचा समय आता निकट आला. तर आयुष्यभर या 4ही पत्न्या त्याच्या सोबत राहिल्या आणि आता मृत्यूनंतर पण कोणीतरी आपल्या बरोबर असावं अशी त्याची इच्छा होती. तर तो आपल्या 4थ्या पत्नीला प्रथम बोलवतो कक्षामध्ये आणि विचारतो की मी आयुष्यभर तुला सर्वाधिक प्रेम दिलं, तुझी सर्वाधिक काळजी मी घेतली, तर तू मृत्यूच्या वेळी आता माझ्या बरोबर येशील का? ती 4थी पत्नी एक शब्दही न बोलता तिथून निघून गेली आणि हा काय समजायचं ते समजलं. मग 3ऱ्या पत्नीला त्याने आपल्या कक्षात बोलवलं. तो म्हणाला की बघ मी आयुष्यभर तुला सांभाळलं, आता मृत्यू समयी तू माझी साथ देशील का? ती म्हणाली नाही, माझं आयुष्य अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे आणि तुमचा मृत्यू जरी झाला तरी मी कोणा दुसऱ्या बरोबर लग्न करेन. आता तो आपल्या दुसऱ्या पत्नीला बोलवतो. ती त्याने विचारण्याच्या आधीच त्याला सांगते, मी तुमची साथ देऊ शकणार नाही, मी स्मशानापर्यंत तुमच्या बरोबर राहीन पण मृत्यूनंतर नाही. आता आपल्या 3ही पत्नींची उत्तरं ऐकून ह्या व्यापाराला अतिशय दुःख होतं आणि तेवढ्यात त्याची पहिली पत्नी त्याच्याकडे येते, जिच्याकडे तो अजिबात लक्ष देत नसे. ती येते आणि म्हणते मी तुमच्या बरोबर येईन मृत्यूनंतर. आता हे ऐकल्यावरती त्या व्यापाऱ्याला खूप वाईट वाटतं की आपण कधीच हिला वेळ दिला नाही, हिची काळजी घेतली नाही, पण आज हीच माझी साथ देते. आता या कथेमध्ये जी पात्र आहेत ना यांची तुलना आपण आपल्या जीवनाशी करूया. ही जी 4थी पत्नी आहे ना, ते आपलं शरीर आहे. कितीही आपण त्याची काळजी घेतो, गरजा पुरवतो, पण मृत्यू समयी आपल्याला शरीर सोडावं लागतं, आपल्या बरोबर आपण घेऊन जाऊ शकत नाही. 3री पत्नी म्हणजे धनसंपत्ती, आपला व्यवसाय, नोकरी, आपलं घर वगैरे इत्यादी. मृत्यूनंतर या सगळ्या गोष्टी कोणाच्या तरी दुसऱ्याच्या होतात. दुसरी पत्नी म्हणजे आपले जवळचे नातेवाईक, मित्र, परिवार कितीही जवळचे जरी असले तरी केवळ स्मशानभूमीपर्यंतच आपली साथ देत येतात, त्यापुढे नाही. आणि पहिली पत्नी म्हणजे परमात्मा, जो सदैव आपल्या बरोबर असतो. पण आपण इतर सर्व गोष्टी करण्यामध्ये इतके व्यग्र असतो की ह्याच्याकडे जरा पण लक्ष देत नाही. एक परमात्माच आहे जो आपल्या बरोबर जीवनभर आणि मृत्यूनंतरही सर्व बऱ्या वाईटात आपली साथ देत असतो. तर आपल्याला या गोष्टीवरून समजून घ्यायला पाहिजे की हातातून वेळ निघून जाण्यापूर्वीच आपला आणि परमात्म्याच्या या नात्याचा काय जो विसर पडलाय ना आपल्याला, हे नातं पुनर्जागृत आपल्याला केलं पाहिजे. परमात्मा म्हणजे कृष्ण, जे आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये स्थित आहेत आणि एकमेव सुहृद आहेत आपले. या जीवनामध्येही आणि या जीवनानंतरही ते आपली काळजी घेतात. इतर कुठल्याही गोष्टीसाठी त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांचं चिंतन केलं पाहिजे, त्यांची भक्ती केली पाहिजे, त्यांना नमस्कार केला पाहिजे. हा जो भगवद्गीतेतून उपदेश आपण जाणून घेतोय ना, तो आपल्याला आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर हरे कृष्ण, मी आता इथे रेकॉर्डिंग स्टॉप करते आणि तुम्हाला आजच्या अध्यायाशी रिलेटेड काही शंका असतील तर